श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आपण कालच्या व्हिडिओमध्ये लालगुंजचे आध्यात्मिक आणि आपले लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्यानंतर विद्या प्राप्तीसाठी, अभ्यासात मन लागण्यासाठी व्हिडिओ बघितला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा आणखी दुसरा एक उपाय आहे, तांत्रिक उपाय आहे आणि ते तांत्रिक उपायामध्ये हा एक अतिशय महत्वाचा आणि पॉवरफुल उपाय आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहे। बघा आता काय होतं, लालगुंज आपल्याला लालगुंज कशी आपण बघितली, पुन्हा बघून घ्या। तर आता हे लालगुंज आहे, आता ह्याचा पण तांत्रिक उपाय बघणार आहे। तर त्याच्यासाठी बघा, जर कोणाला करडी बाधा झाली असेल, नजर बाधा झाली असेल, किंवा आपल्याला सारखं डोकं दुखत असेल, किंवा असं काही आपल्याला अगदी अस्वस्थ वाटत असेल, तर हे जे आहे बाधेचे प्रकार आहेत। तर अशा गोष्टी असेल तर अशा गोष्टीचं काय करायचं बघा। एखाद्या काय वेळेला काय होतं, बाळांना सुद्धा आहे ना सारखी सारखी नजर होत असते, छोट्या मुलांना सारखी नजर होत असते। बऱ्याच वेळा काय होतं, एखादे बाळ असं खूप गुणकारी असलं ना की त्यांना सारखी नजर होती, कोणाची पण नजर होती, काही खेळला बाहेर की नजर होती, खाण्यातून पण तो कोणासमोर चांगलं खाल्लं की नजर होती, मग ते किरकिर करतात, रडतात, खात नाही, खूप काही त्रास देतात मग ते त्यांना। त्यानंतर ग्रह बाधा असते। तर अशा वेळेला आपण ह्या लालगुंजाचा उपयोग करू शकतो। आता त्याचा उपयोग कसा करायचा, काय करायचं, कुठला मंत्र म्हणायचा, काय म्हणायचं, हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे। तर बघा आता काय करायचं, समजा आपल्याला उदाहरणार्थ सर्वप्रथम आपण काय करू, नजर बाधा होत असेल, एखाद्याला सारखी नजर बाधा होत असेल, छोट्या मुलांना असेल, मोठ्यांना असेल, नजर बाधा होत असेल तर काय करायचं, तर नजर बाधासाठी आपल्याला नजर काढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो। पण कधीतरी काढण्यासाठी त्याला परवडेल, नाही तर तुम्हाला रोज काढण्यासाठी नाही परवडणार, कारण की ते म्हणजे महाग म्हणण्यापेक्षा आपल्याला रोज रोज विकत आणायचे। तर काय होतं बघा, समजा आपल्याला एखाद्याला नजर बाधा झाली आहे, खूप असं तो ऍक्टिव्ह व्यक्ती आहे, मोठ्यांचं बोलते, खूप ऍक्टिव्ह व्यक्ती आहे ना, एकदम सुन्न झाला आहे, त्याला काहीच करावं वाटत नाही, अगदी सारखी सारखी झोप पण येते आणि त्याला काम करावं वाटत नाही, त्याचा काही बिझनेस असेल तर त्याला दुकानात जावं वाटत नाही, तो काही नोकरीला असेल तर त्याला ऑफिसला जावं वाटत नाही। अशा काही गोष्टी होतात, जेव्हा होतात तर आपल्याला तेव्हा समजायचं की याला नजर बाधा झाली आहे, याला नजर झालेली आहे, की तो खूप काम करतो आहे आणि त्याला नजर झाल्यामुळे त्याला हा प्रकार होतो आहे। तर मग अशा वेळेला आपण काय करायचं अशा व्यक्तीला, तर अशा व्यक्तीसाठी आपल्याला हे घ्यायचे आहे, 9 घ्यायचे आहे, 9 गुंज हातात घ्यायचे आहे आणि समोर तो ज्या व्यक्तीला बाधा झालेली आहे त्या व्यक्तीला आपण दक्षिण दिशेला पाठ करून बसवायचं। आता ही समजा दक्षिण दिशा आहे, माझे पाठ इकडे आहे आणि माझं तोंड उत्तरेला आहे, समजा उदाहरणार्थ। जसं आता ज्याचा आपल्याला बाधा काढायची आहे, ज्याची नजर काढायची आहे, नजर काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे, तर त्याला दक्षिणेला पाठ द्यायची असेल, उत्तरेला तोंड असेल, असं बसवायचे आहे अशा स्थितीत। आणि समोरून ज्याला नजर काढायची आहे, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच नजर काढणार आहे ना त्याची, तर त्याचं तोंड उत्तरेला असेल आणि त्याची पाठ त्याचं तोंड दक्षिणेला असेल, पाठ उत्तरेला असेल, म्हणजे समोरासमोर असेल। आता माझं तोंड समजा उत्तरेला आहे, तर त्याचं तोंड ऑलरेडी दक्षिणेला आहे, तर असं असेल तर त्याने काय करायचं, ते 9 गुंज हातात घ्यायचे आहे, 9 किंवा 7 आपण कोणतेही घेऊ शकता, 9 किंवा 7 घेऊ शकतात, त्यापेक्षा कमी नाही घ्यायचे, त्यापेक्षा जास्त नाही घ्यायचे, पण 2 पैकी आपण करू शकतात। शक्यतो 9 घ्यायचे, कारण की आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे आपल्याला तो 9 वेळा बोलायचा आहे, म्हणून आपल्याला 9 घेतले, शक्यतो 9 घ्यायचे। तर समजा आणि काय गेल्यास तुमचं बाय चान्स तर 7 पण घेऊ शकता तुम्ही, पडल्या वगैरे, समजा तुम्ही 9 घेतल्या माझ्याकडनं आणि गेले पडून, आता ते खूप बारीक आहे तर ते पडलं तर लवकर सापडण्याचं सुद्धा शक्यता आहे। तर समजा ते घेतलं आणि 7 जर घेतलं तरी चालेल किंवा 9 घेतलं तरी चालेल। तर काय करायचं, हातात घ्यायचं आहे, त्याला काही डिश वगैरे घ्यायचं नाही, ते डायरेक्ट हातात घ्यायचं आहे, डोक्याच्या वरती असा हात धरायचा आहे आणि 11 वेळा शाबरी मंत्र म्हणायचा आहे। शाबरी मंत्र कोणता, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, शाबरी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे आणि मग नंतर त्याची नजर, आपण जशी नजर उतरवतो की तशी नजर उतरायची, म्हणजे जे काय आल्या गेल्याची वगैरे जे काय बोलतो आपण, सगळ्यांना माहिती नजर उतरायची कशी, त्याची एक मी स्पेशल लाईव्ह व्हिडिओ काढणार आहे, कारण पण माझ्याकडे आज सध्या काही नजर काढण्यासाठी माझे मुलं
हे नाहीये. आणि माझ्या मुलांना तर हे वाटते, अजून ते कधी याच्यावर व्हिडिओ मध्ये येत नाही, त्यांना लाज वाटते, म्हणे मम्मी हे काय म्हणे आम्हाला नको असं वाटतं त्यांना. ते म्हणे तुझी म्हणजे तुझं चॅनल काय आहे की स्वामींची सेवा सांगण्याचं, आणि त्याच्यात आम्ही कशाला असं म्हणतात ते, त्यामुळे ते येत नाही. पण जर कधी कोणाची काढायची वेळ आली तर मी नक्की त्याची व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला ती शेअर करेल की नजर कशी काढायची, उतारा कसा करायचा, याची व्हिडिओ आपण नक्की काय म्हणतात त्याला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. तर असो, मग आता आपल्याला ते हात काय करतं, बसण्याचं झाले स्थिती आपले समजले, दक्षिणेला पाठ करून बसेल तो, उत्तरेला त्याचं तोंड असेल, ज्याची नजर काढायची तो. आणि जर नजर काढणार आहे त्याचं तोंड दक्षिणेला असेल, पाठ उत्तरेला असेल. हातात घ्यायचं, जो बसलेला आहे त्याची नजर काढताना आपण हातात घ्यायची ती गुंज, 9 किंवा 11 गुंज हातात घ्यायची. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः मंत्र 11 वेळा बोलायचा. नंतर नजर काढताना आल्या गेल्याची अमकं ढमकं जे आहे ते बोलायचं, आणि नंतर पुन्हा तेवढं सगळं बोलून झाल्यानंतर ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असं म्हणून आपल्याला 11 वेळा उतरायचं आहे. आणि ते पण आपले असं म्हणजे याच्याप्रमाणे आपल्या घड्याळाचा काटा फिरतो ना तसं. उलटा नाही, असं नाही करायचं, असंच करायचं फक्त. असं करायचं आपल्याला, उलट नाही करायचं. तर सरळ याच्यात मध्ये आपल्याला 11 वेळा त्याचा 11 नाही 9 वेळा उतरायचं आहे. आणि ओम शाबरी मंत्र म्हणून ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः म्हणून. आणि मग ते आपल्याला आपल्या गॅसवर असेल किंवा तुमच्याकडे चूल असेल, चूल तर खूप कमी जणांकडे असते, पण गॅसवर वगैरे आपण ते त्याला जाळायचं आहे. तर आपल्याला अशी नजर दोष काढायची. जेव्हा ते तुमचे नजर झालेले असेल ना, ते तडतड उडतात ते. जर नजर झालेली असेल ना, नजर निघते त्याच्याने. आणि ते जेव्हा नजर आपल्याला कसं समजतं नजर खरंच झालेली याला, की ते उडतात, ते तडतड आवाज येतो आणि उडतात. तर असं होतं, मग तेव्हा आपल्याला समजतं ही नजर झाली होती आणि ती निघाली आहे. त्यानंतर आपल्याला जर समजा छोटे मुलं असेल तर ते आपण सांगितलं, आता अभ्यासात मुलांसाठी सांगितलं की ते तुम्ही पर्समध्ये ठेवून, मागच्या व्हिडिओ सांगितलं की त्यांच्या पाकिटमध्ये, पाऊचमध्ये, खिशातमध्ये ठेवायचं. पण छोटे मुलं आहे ते काही खिशात वगैरे ठेवू शकत नाही, त्यांचं काही एवढं हे नाही. तर त्यांना काय करायचं, तावीतमध्ये, आता आपण मागच्या एका व्हिडिओ सांगितलं की चांदीचा तावीत घ्यायचा, त्याच्यामध्ये 3 गुंज किंवा 2 गुंज, 2-3 गुंज ह्या ह्याच्यामध्ये तावीतमध्ये घालून त्यांच्या गळ्यात घालायचं. त्याच्यावर पण आपल्याला सेवा करायची आहे, ही सेवा करायची आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला नजर दोष आता छोट्या मुलांच्या गळ्यात घालायचे आहे, जरी 2, तर आपल्याला ती पूर्ण सेवा करायची. त्याच्यासाठी आपल्याला कालची व्हिडिओ बघावी लागेल, म्हणजे त्याच्यात सुद्धा ते जी काही विद्याप्राप्तीसाठी आहे सेवा, ती आपल्याला त्या 2 गुंजवर सुद्धा सेवा करायची आहे आणि मग ते गळ्यात घालायचे आहे, म्हणजे तुम्हाला रिझल्ट देईल ते. त्यामुळे आपल्याला कालची व्हिडिओ ती बघावी लागेल आणि ती बघून मग तशी सेवा करा. तर आपल्याला हे आहे तांत्रिक म्हणजेच करणी बाधेसाठी, सॉरी नजर दोषसाठी आणि विद्याप्राप्तीसाठी. आता आपण करणी बाधेसाठी आता काय उपयोग करणार आहे, करणी बाधेसाठी सुद्धा याचा खूप मोठा पॉवरफुल उपयोग आहे. ते सुद्धा आपण असंच करणार आहे. तर त्याचे आपले नजर दोषवर आपल्याला आपण उपयोग केला, जसं नजर दोषचा आपण जे काही तोडगा केला, उतारा केला, तसंच आपल्याला करणी बाधेसाठी सुद्धा तसंच उतारा करायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला जाळायचाच आहे. तर आपल्याला हे सगळं करायचं आहे. करणी बाधेसाठी असेल, नजर दोषसाठी असेल किंवा तुमच्या कुठल्याही बाधेसाठी असेल, तुम्हाला वाटलं की आपल्याला ही काही अशी निगेटिव्ह ऊर्जा आहे, जास्त निगेटिव्ह ऊर्जा आलेली आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा हे करायचंय. हे आपल्याला लागोपाठ 3 दिवस करायचं आहे. साधारण 3 दिवस तरी आपल्याला लागोपाठ उतारा करायचा आहे. अशा आपले हा लाल गुंजाचा उपयोग आहे. तर असा खूप काही उपयोग आहे, केला तर त्याचा अजून भरपूर उपयोग आहे. वशीकरणासाठी सुद्धा करतात, परंतु तो वशीकरणाचा उपाय मी सांगणार नाही, कारण की वशीकरण करणं हे काही एवढं हे नाही. कारण की हे जे आहे ना, ह्या गोष्टी आपण साधे छोटे छोटे उपाय करायचे वशीकरणाचे वगैरे, अशातले मोठे अघोरी उपाय आपण करायचे नाही, कारण की ते कधी कधी आपल्याला सुद्धा हानिकारक होऊ शकतात. म्हणून आपण साधेच, आपण जे काही सांगितलं असेल, एखादी व्हिडिओ बनवली मी, एखादी 2, तर ती आपल्याला त्याच्यातले साधे उपाय सांगितलेले आपल्या त्या तोडग्याचा, त्या उपायाचा आपल्या शरीरावर किंवा आपल्या स्वतःवर त्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही, वाईट होणार नाही, याचं आपण सांगितलं. पण आता याचं आपल्याकडनं जर काही चुकलं तर आपल्याला सुद्धा त्याचं
परिणाम होऊ शकतो, म्हणून त्याचा मी काही तुम्हाला तर सांगणार नाही. तर सॉरी, पण आपण जेवढं सांगितलं आता ह्याचा तांत्रिक उपाय, तर आपण हा नक्की करा. म्हणजे कसं आहे आपल्याला त्याचा एक चांगला रिझल्ट येईल आणि खूप काही अनुभव आहे, खूप काही रिझल्ट आहे. आपण केले तर आहे ना त्याची जरा मनापासून श्रद्धेने केले ना आपल्याला नक्की अनुभव येईल. आपले नक्की नजर दोष असेल, त्यानंतर दृष्टी दोष असेल, त्यानंतर आपल्या कर्णीबाधा असेल, तर हे नक्की निघून जाईल. आपण उपाय करून अनुभव घ्या. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.